नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एप्रिल 2026मधील चालू घडामोडी यशाची परिक्रमेमधील MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वाचे असणारे 25 प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहूया. यातील पहिला प्रश्न आहे, इम्पॅक्ट बियॉन्ड अकॅडमी श्रेणीमध्ये विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? त्यातील पर्याय क्रमांक 1 आहे हरिप्रिया अरविंद, पर्याय क्रमांक 2 आहे डॉक्टर आर व्यंकटेश, पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर चंद्रकांत लहरिया, पर्याय क्रमांक 4 आहे भास्कर वर्मा. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर चंद्रकांत लहरिया. दुसरा प्रश्न आहे, भारताचा पहिला नमो पुस्तक महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला? यातील पर्याय क्रमांक 1 आहे नवी दिल्ली, पर्याय क्रमांक 2 आहे मुंबई, पर्याय क्रमांक 3 आहे जयपूर, पर्याय क्रमांक 4 आहे नागपूर. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. तिसरा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या UCI 2.2 श्रेणीतील आंतरराष्ट्रीय बहुस्तरीय सायकलिंग स्पर्धा बजाज पुणे ग्रँड टूर 2026 मधील विजेतेपद कोणत्या दोन देशांना एकंदर विजेतेपद पटकावलेलं आहे 2026 मध्ये कोणत्या दोन देशांनी असं विचारलेलं आहे. यातील पर्याय क्रमांक 1 आहे भारत चीन, पर्याय क्रमांक 2 आहे भारत आणि न्यूझीलंड, पर्याय क्रमांक 3 आहे चीन आणि न्यूझीलंड, पर्याय क्रमांक 4 आहे चीन आणि नेपाळ. यातील योग्य उत्तर आहे चीन आणि न्यूझीलंड याने एकंदर विजेतेपद पटकावलेले आहे, चीन आणि न्यूझीलंडने. भारतीय राष्ट्रीय संघातील कोणत्या सायकलपटूने शर्यत पूर्ण करून ब्ल्यू जर्सी जिंकलेली आहे? यातील पर्याय क्रमांक 1 आहे तेत्सेन विगो, पर्याय क्रमांक 2 मनप्रीत सिंग, पर्याय क्रमांक 3 गुरप्रीत सिंग, पर्याय क्रमांक 4 आहे हर्षवीर सिंग. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हर्षवीर सिंग यांनी या सायकलपटूने शर्यत पूर्ण करून ब्ल्यू जर्सी जिंकलेली आहे. आता प्रश्न क्रमांक 5 पाहूया. भारतीय बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? पर्याय क्रमांक 1 आहे PV सिंधू, पर्याय क्रमांक 2 आहे सायना नेहवाल, पर्याय क्रमांक 3 आहे अपर्णा बापट, पर्याय क्रमांक 4 आहे तन्वी शर्मा. यातील योग्य उत्तर आहे सायना नेहवाल यांनी निवृत्त घेतलेले आहे. यासाठी हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न 6वा, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मधील स्पर्धेतील पुरुष एकेरीतील विजेतेपद कोणी पटकावले? यातील पर्याय क्रमांक 1 आहे नोवाक जोकोविच, पर्याय क्रमांक 2 कार्ल्स अल्कराज, पर्याय क्रमांक 3 जानिक सिन्नर, पर्याय क्रमांक 4 आहे राफेल नदाल. याचं योग्य उत्तर आहे कार्ल्स अल्कराज, हा स्पेनचा आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या स्पर्धेतील महिला एकेरी विजेतेपद कोणाला मिळालेलं आहे? 7वा प्रश्न आहे, पर्याय क्रमांक 1 आहे एलेना रायबिकिना, पर्याय क्रमांक 2 आयर्न सबलेंका, पर्याय क्रमांक 3 आहे एशले बार्टी, पर्याय क्रमांक 4 आहे कोको साफ. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एलेना रायबिकिना. एलेना रायबिकिना ह्या ज्या आहेत कझाकिस्तानच्या आहेत. यातील 8वा प्रश्न आहे, एशियन रायफल किंवा पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 ची जी स्पर्धा कोणत्या देशात झाली? यातील पर्याय क्रमांक 1 आहे चीन, पर्याय क्रमांक 2 आहे पाकिस्तान, पर्याय क्रमांक 3 आहे भारत, पर्याय क्रमांक 4 आहे नेपाळ. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारतामध्ये रायफल चॅम्पियनशिप 2026 ही स्पर्धा झालेली आहे, पार पडलेली आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. 9वा प्रश्न, हिवाळी ऑलिम्पिक 2026 कोणत्या देशात पार पडली? पर्याय क्रमांक 1 आहे भारत, पर्याय क्रमांक 2 आहे इटली, पर्याय क्रमांक 3 आहे अमेरिका, पर्याय क्रमांक 4 आहे ऑस्ट्रेलिया. यातील
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इटली. इटली येथे काय हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली आहे 2026 ची. 10वा प्रश्न, वुमेन्स प्रीमियर लीग 2026 मध्ये कोणत्या संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलेले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे दिल्ली कॅपिटल्स, पर्याय क्रमांक 2 आहे पंजाब टायटन्स, पर्याय क्रमांक 3 आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पर्याय क्रमांक 4 आहे गुजरात जायंट्स. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. पुढील प्रश्न 11वा जो आहे तो परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताने सलग एकूण कितव्यांदा अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 5व्यांदा, पर्याय क्रमांक 2 आहे 7व्यांदा, पर्याय क्रमांक 3 आहे 3ऱ्यांदा, पर्याय क्रमांक 4 आहे 6व्यांदा. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6व्यांदा अंडर-19 वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे. कोणत्या संघाने पहिल्यांदा विजय हजारे करंडक 2025-26 जिंकलेली आहे? यातील पर्याय क्रमांक 1 आहे विदर्भ संघ, पर्याय क्रमांक 2 सौराष्ट्र संघाने, पर्याय क्रमांक 3 आहे कर्नाटक संघ, पर्याय क्रमांक 4 आहे बंगळुरू संघाने. तर यातील योग्य उत्तर आहे विदर्भ संघाने काय विजय हजारे करंडक 2025-26 जी स्पर्धा आहे ती जिंकलेली आहे. पुढील 13वा प्रश्न, क्रिकेट संबंधाची 2025-26 मधील सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? पर्याय क्रमांक 1 आहे मुंबई, पर्याय क्रमांक 2 आहे कर्नाटक, पर्याय क्रमांक 3 आहे झारखंड, पर्याय क्रमांक 4 आहे वडोदरा. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झारखंड या संघाने काय सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा जिंकलेली आहे. 14वा प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस कलर निशान कोणत्या राज्याच्या पोलिसांना प्रदान करण्यात आलेला आहे? गुजरात पोलीस पर्याय क्रमांक 1 होता, पर्याय क्रमांक 2 ओडिशा पोलीस, पर्याय क्रमांक 3 आहे तामिळनाडू पोलीस, पर्याय क्रमांक 4 आहे महाराष्ट्र पोलीस. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओडिशा पोलीस यांना काय राष्ट्रपती पोलीस कलर निशान मिळालेला आहे. 15वा प्रश्न, IMFच्या एप्रिल 2026 मधील ताज्या आकडेवारीनुसार अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 6वा, पर्याय क्रमांक 2 आहे 5वा, पर्याय क्रमांक 3 आहे 8वा, पर्याय क्रमांक 4 आहे 3रा. यातील योग्य उत्तर आहे 6वा क्रमांक भारताचा आहे. 16वा प्रश्न आहे, समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्माला 11 एप्रिल 2027 रोजी किती वर्ष पूर्ण होतील असा प्रश्न विचारलेला आहे. यातील पर्याय क्रमांक 1 आहे 150 वर्ष, पर्याय क्रमांक 2 आहे 100 वर्ष, पर्याय क्रमांक 3 आहे 200 वर्ष, पर्याय क्रमांक 4 आहे 120 वर्ष. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 200 वर्ष कंप्लीट होत आहे. एकूण 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या नावे कोणता पुरस्कार देण्यात येणार आहे? पर्याय क्रमांक 1 आहे गतिमान नागरी सेवा पुरस्कार, पर्याय क्रमांक 2 आहे विकसित नागरी सेवा पुरस्कार, पर्याय क्रमांक 3 आहे सर्वसमावेशक नागरी सेवा पुरस्कार, पर्याय क्रमांक 4 आहे प्रगतिशील नागरी सेवा पुरस्कार. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गतिमान नागरी सेवा पुरस्कार. हा जो पुरस्कार आहे अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून यांच्या नावे हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. 18वा प्रश्न, भारताचे पहिले दहशतवादी विरोधी धोरण कोणत्या नावाने जाहीर करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 आहे बंदी, पर्याय क्रमांक 2 आहे प्रहार, पर्याय क्रमांक 3 आहे समाप्त, पर्याय क्रमांक 4 आहे सक्रिय रणनीती. यातील योग्य उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 प्रहार या नावाने दहशतवादी विरोधी धोरण आहे. 19वा प्रश्न, नवीन राष्ट्रपती भवनात ल्युटेन्सच्या जागी कोणाचा कांस्य अर्धपुतळा बसवण्यात आला आहे? पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 आहे सी राजगोपालचारी, पर्याय क्रमांक 4 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी राजगोपालचारी यांचा कांस्य अर्धपुतळा बसवण्यात आलेला आहे. कुठं? राष्ट्रपती भवनामध्ये, नवीन राष्ट्रपती भवनामध्ये.
20वा प्रश्न, स्वातंत्र्य भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? यातील पर्याय क्रमांक 1 आहे पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 2 आहे सी राजगोपालचारी, पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 4 आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. यातील योग्य उत्तर आहे सी राजगोपालचारी, पर्याय क्रमांक 2. 21वा प्रश्न, ब्रिटिश वास्तुविशारद आणि नागरी नियोजक एडविन लुटेनस यांनी कोणाच्या सहयोगाने नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, इंडिया गेट, हैदराबाद हाऊस, कॅनॉट प्लेस यासारख्या भव्य वस्तूची रचना केली? यातील योग्य पर्याय क्रमांक 1 आहे हर्बर्ट ब्रेकर यांच्या सहयोगाने, पर्याय क्रमांक 2 आहे लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, पर्याय क्रमांक 3 आहे सर स्टॅफर्ड क्रिप्स, पर्याय क्रमांक 4 आहे A.V. अलेक्झांडर. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हर्बर्ट ब्रेकर यांच्या सहयोगाने नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन असेल किंवा नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, इंडिया गेट, हैदराबाद हाऊस आणि कॅनॉट प्लेस या सगळ्या भव्य वस्तूची रचना केलेली आहे. मार्च 2026 मध्ये नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार कोणी स्वीकारला? पर्याय क्रमांक 1 आहे BVR सुब्रमण्यम, पर्याय क्रमांक 2 आहे निधी छिब्बर, पर्याय क्रमांक 3 आहे श्रीनिवास कुलकर्णी, पर्याय क्रमांक 4 आहे डॉक्टर जनार्दन वाघमारे. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निधी छिब्बर याने नीती आयोगाचा अतिरिक्त कारभार स्वीकारलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारीचा. 23वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? यातील पर्याय क्रमांक 1 आहे शिवप्रताप शुक्ला, पर्याय क्रमांक 2 आहे कविंदर गुप्ता, पर्याय क्रमांक 3 आहे जिष्णू देव वर्मा, पर्याय क्रमांक 4 आहे RN रवी. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिष्णू देव वर्मा. हे आता काय महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 24वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 आहे तरनजीत सिंग संधू, पर्याय क्रमांक 2 आहे विनय कुमार सक्सेना, पर्याय क्रमांक 3 आहे सय्यद हसन, पर्याय क्रमांक 4 आहे नंदकिशोर यादव. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तरनजीत सिंग संधू यांची काय दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 25वा आणि शेवटचा प्रश्न आहे या लेक्चरमधला आपला, मार्च 2026 मध्ये तेलंगणाच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे कविंदर गुप्ता, पर्याय क्रमांक 2 आहे शिवप्रताप शुक्ला, पर्याय क्रमांक 3 आहे जिष्णू देव वर्मा, पर्याय क्रमांक 4 आहे RN रवी. वरील ज्या प्रश्नाचं उत्तर आहे 25व्या प्रश्नाचं उत्तर मी सांगणार नाही, हे तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून सांगा. वरील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवा. लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.